नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तांबवे गावामध्ये। मित्रांनो, या ठिकाणी सालाबादप्रमाणे श्री तामजाई देवी यात्रा उत्सव, त्याचबरोबर भैरवनाथ यात्रा उत्सव आणि महादेव यात्रा उत्सवानिमित्त भव्यदिव्य असं जुनं पारंपरिक तांबवेकरांचं ओपनचं भव्यदिव्य मैदान संपन्न होणार आहे। हे मैदान कशा पद्धतीने पार पडणार आहे, या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत, त्याचबरोबर हे मैदान कशा पद्धतीने तयार करण्यात आलेलं आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत। चला तर मग। नमस्ते, आपलं नाव? माझं नाव सुरेश फिरंगे पाटील तांबवे। बरं, काय सांगाल, किती तारखेला मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे? आमचं या तांबेगावचं मैदान 4/4/2025 रोजी या ठिकाणी तांबवे येथे सुरुवातीला पुलाजवळ या ठिकाणी आम्ही हे मैदान आयोजित केलं आहे। बरं, आणि मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली दादा? मैदानाची प्रोसेस शासकीय नियमानुसार व बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी पूर्ण आम्ही केलेली आहे। परवानगी कधी पाहायला मिळेल? परवानगी येत्या 1-2 दिवसात तुम्हाला पाहायला मिळेल। बरं, आता हे आदत आहे का ओपन आहे मैदान? हे ओपन मैदान आहे। बरं, मैदानाचं बक्षीचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा। मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे की या गावामध्ये प्रथम मी सगळ्यांचं बक्षीस देणाऱ्यांचं, या गावांचं मी आभार मानतो की त्या लोकांनी आम्हाला कायमस्वरूपी यात्रा असली, ही गावाची यात्रा आहे, पारंपरिक यात्रा आहे आणि या ठिकाणी काही लोकांनी आम्हाला कायमस्वरूपी मदत केलेली आहे। शेवटपर्यंत 7 टोटल बक्षीस 7 बक्षीस आहेत। यामध्ये 1 नंबरचं बक्षीस आहे 1,01,007 रुपये, दुसरं बक्षीस आहे 77,777, तिसरं बक्षीस आहे 55,555, चौथं बक्षीस आहे 44,444, पाचवं बक्षीस आहे 33,333, सहावं बक्षीस आहे 22,222 आणि सातवं बक्षीस आहे 11,111। आणि प्रवेश फी किती? या ठिकाणी प्रवेश फी सर्व गाडी मालकांना 1100 रुपये ठेवलेली आहे। त्यानंतर अजून बक्षीस विजेत्यांना सन्मान चिन्ह, ढाल वगैरे काय नाही, या ठिकाणी सर्व विजेते बैलगाडी मालकांना या ठिकाणी मानाची ढाल देण्यात येणार आणि चषक देण्यात येणार। बरं, ऑनलाईन नोंद सुरू झाली का दादा मैदानाची? मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू झालेली आहे आणि आत्तापर्यंत आमच्या इथं 90 ते 100 गाड्या या ठिकाणी नोंद झालेल्या आहेत। बरं, आता काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी करण्यासंदर्भात? या ठिकाणी मी तमाम बैलगाडी क्षेत्रातील सर्व मालकांना एक विनंती करतो की या ठिकाणी हे आमच्या तांबवे गावचं हे मैदान आहे, एक नामांकित मैदान आहे आणि या मैदानामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठा उत्साहाने या ठिकाणी भाग घ्यावा, ही मी त्यांना विनंती करतो। हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य, कराड तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? पूर्ण या ठिकाणी बैलगाडी शर्यतीमध्ये जे काही नियम अटी वगैरे या नियमाला आम्ही अनुसरूनच हे मैदान या ठिकाणी पूर्ण नियमानुसार आम्ही या ठिकाणी पार करतो। चालतंय, धन्यवाद। आपलं नाव दादा? मी आबासो पांडुरंग पाटील, राहणार तांबवे, तालुका कराड। बरं, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये, किती दिवसापासून मैदानाची तयारी सुरू आहे? आमच्या मैदानाचे किमान 15 ते 20 दिवस झाला आम्ही या मैदानाची तयारी चालू केलेली आहे। मैदानाची पूर्ण शेवटच्या टप्प्यापर्यंत आता मैदान आलेलं आहे। तर आता मैदान कसं आहे, रान कसं आहे, मैदानात माती कशी आहे? मैदान हे रेवट्याचं आहे, रेवट्याचं मैदान आहे। मैदान बैलांना पाळण्यासाठी चांगलं आहे। काळी माती आहे। एकूण मैदानामध्ये किती फाट्या आहेत? एकूण मैदानामध्ये 10 फाट्या आहेत, त्यापैकी 8 फाट्या ह्या चालू राहतील, 2 फाट्या राखीव राहतील। मैदानाच्या फाट्या ज्या आहेत त्या फाटीच्या आतातमधलं अंतर किती? मैदानाच्या फाटीमधलं आतातलं अंतर 16 फुटच राहील। बरं, ओपनचं मैदान आहे त्यामुळे दादा मैदानाचा पल्ला किती ठेवण्यात आलेला आहे? टोटल पल्ला हा आमचा 900 फूट आहे। परफेक्ट मोजलेला आहे, कमी जास्त काही नाही, परफेक्ट हा 900 फूटच पल्ला राहील। त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट उभे राहू शकतात? टोटल एका वेळेस 10 गट खाली जातील। तेवढी जागा आम्ही खाली ठेवलेली आहे। निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे?
निकाल रेषेच्या समोर किमान 450 ते 500 फूट जागा आम्ही मोकळी ठेवली आहे. त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? त्यापैकी काही नाहीये. मैदानाला काही एकूण नाही. किती टक्के बॅरिकेड आहे? बॅरिकेड 600% दोन्ही साईडला. निकाल रेषेपासून एका बाजूला म्हणजे साधारणतः पश्चिमेच्या बाजूला एक लाईटचा पोल आहे, तिथं कशा पद्धतीचं पोलच्या साईडनं आम्ही मातीचे ढिगारे हा. आणि टेलर, हा. 4 चाकी टेलर ह्याचे बंदोबस्त आम्ही करणार आहे. त्याचबरोबर मैदानात काही तांत्रिक त्रुटी असतील, काही अडीअडचणी असतील, त्या सर्व मैदानाच्या आदल्या दिवशी मैदान सुरू होण्याच्या अगोदर सर्व पूर्ण केले जातील. सर्व पूर्ण काही त्रुटी राहणार नाही. बरं. त्याचबरोबर आता तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल? मी सर्व बैलगाडी मालकांना एकच आवाहन करतो, आमचं हे जुनं पारंपरिक मैदान आहे, पारंपरिक आहे. त्या मैदानासाठी आपण भरपूर प्रमाणात आपण या ठिकाणी यावं आणि आम्हाला मोलाची साथ या मैदानासाठी द्यावी. ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर ह्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार का? 100% असणार आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात व्यवस्था केलेली आहे. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था, ॲम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. मैदानात आल्यानंतर जे हॉटेल चालक आहेत, जे त्या हॉटेल लावतात, त्यांनी कुठल्या बाजूला हॉटेल लावावेत? त्यांना आम्ही निकाल रेषेच्या पाठीमाग पूर्वेच्या बाजूला त्यांना जागा आम्ही ठेवलेली आहे. बर. निकाल रेषेच्या पाठीमाग पुढे कोणीही नसणार आहे. आणि बॅरिकेडच्या पाठीमागे. बॅरिकेडच्या पाठीमाग. बरं. त्याचबरोबर जो निवारा करायचा आहे, जे बाहेरनं बैलगाडी मालक आहेत त्यांना कुठं जागा राखीव करण्यात तो आली? आमचा तांबे पुलापासून डाव्या बाजूला पवारमाळा आमचा आहे. बरं. त्याच्या ठिकाणी आम्ही निवाऱ्यासाठी त्यांना जागा किती केली. एकर क्षेत्र मोकळं केलं तिथे? जवळजवळ 2.5 ते 3 एकर ते क्षेत्र आहे. तिकडून इकडे मैदानाकडे यायला मधनं वाट आहे ना? पूर्णपणे मैदानापर्यंत यायला त्यांना वाट आहे. वाट आहे, काहीच अडचण काही अडचण नाही. त्याचबरोबर हे दादा मैदान करत असताना कुणी कुणी कशा पद्धतीने सहकार्य केलेलं आहे? आम्हाला गावातील शेतकऱ्यांनी ज्यांनी आम्हाला या मैदानासाठी त्यांची शेती दिली, सर्वप्रथम मी त्या सर्व शेतकऱ्यांचं आमच्या कमिटीच्या वतीनं, त्यानंतर आमच्या सर्व युवक मित्र जे या मैदानासाठी राबले त्या सर्वांचं, आणि गावातील सर्व मंडळी, सर्व सार्वजनिक क्षेत्रातील जी लोक आहेत, ज्येष्ठ लोक आहेत, या सर्वांचं मी या मैदानाच्या निमित्तानं सर्वांचं मी आभार मानतो. चालतंय, धन्यवाद दादा. नमस्ते. आपलं नाव? अनिकेत दिलीप पाटील, बरं. राहणार दादा तांबवे. काय सांगाल? मैदानाची जोरदार तयारी सुरू आहे. तांबवेचं मैदान म्हटलं की बैलगाडी शर्यत क्षेत्रात पण उत्सुकता असते. वर्षातनं एकदाच मैदान होतं, मात्र हे जुनं पारंपरिक मैदान आहे. कशा पद्धतीनं महाराष्ट्रातनं प्रतिसाद मिळतोय? तुम्ही दररोजच मैदानामध्ये असता, हो. काय प्रतिसाद येतोय? बैल मालकांचा नाही, फोन आता वगैरे येतात का? बैलगाडी मालकांचा फोन वगैरे यायला चालू झालेत बर. आणि बैलगाडी मालकांचा आपला चांगला प्रतिसाद आहे. बरं, आपण काय? वळूयात आता दादा या मैदानाच्या नियम अटींकडे. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य, कराड तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार हे मैदान पार पडेल का? हो, सर्व त्यांच्या नियम अटीप्रमाणे मैदान पार पडणार या आहे. मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण कोण भूमिका बजावणार आहेत? आमच्या गावचे ज्येष्ठ लोक आहेत ना, हा. ते आपले निकाल म्हणून काम करणार आहेत. आणि आपले कराड तालुक्याचे अखिल भारतीय संघटना आहे, त्यांचे पदाधिकाऱ्यांचं पण आम्ही सहकार्य घेणार. बरं. त्याचबरोबर आता वळूयात आपण या मैदानाच्या नियमांकडे. मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? जो बैलाचा कोणताही अवयव पुढे असेल त्यावर आपण निकाल देणार आहे. बरर, खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली हो, आहे. करण्यात आलेली आहे. तिथं नियमावली कशी असेल पट्टीला? तिथं पट्टी आपली असणार आहे. पट्टीच्या पुढे काय ते आपले नियमानुसार आपले पाय वगैरे काय पुढे असेल तर आपण निकाल देणार नाही. बर. खाली तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम करणार आहे? आपले सोमनाथ जगदाळे, पेडगावचे. बर. आणि खाली तिथं सुट्टीच्या ठिकाणी कॅमेरा आहे का? हो, कॅमेरा आहे तिथे. निकाल रेषेच्या समोर किती कॅमेरे? 2 कॅमेरा आहेत आपले. त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर? आपले पृथ्वीलावचे पवन यादव यांचं आहे. बरं. आणि या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार? आपले सुनील मोरे पेडगावकर आहेत, किरण बिसे रिसवडकर आहेत आणि आपले बबलू चाचा कोळ्याचे. बर. आता या मैदानामध्ये गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा नियम असेल? आता गटाला समान उतरल्या गाड्या, गटाला जर आपण सामना दिला पुढे चाल दिली जाईल. त्याचबरोबर जर सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने? त्या 2 बैलगाडी मालकांचा आपण संगनमत घेऊन आपण त्यांचा विचार करू. जर त्या दोघांचे संगनमत नाही झालं तर त्या दोघांची चिठ्ठी टाकून आपण त्या दोघांचे हे करू. त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल? हो, 100% ती गाडी बाद केली जाईल. त्याचबरोबर दादा, ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल? 3 गटाचा कालावधी असेल. अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील? नाही, निकालास पात्र नाही. बरं. आता हे ओपनचं मैदान आहे, फाटीच्या आतात मधलं अंतर किती दादा?
हे आतामधलं एक 16 फूट अंतर आहे आपलं. बरं, त्यामुळे लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे? लॉबी टचचा काय निर्णय आपला की आपले लॉबी पलीकडे जर बैल गेला आपला किंवा चाक वगैरे आपलं गाडी गेलं तर आपला निकाल नाही. म्हणजेच जो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नियम आहे, निर्णय आहे, त्यातला जो लॉबी टचला निकाल आहे, मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा एक चाक गेलं तर ती गाडी बाद राहील. त्याचबरोबर डबल बैल पडला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल? ऑब्जेक्शन घेण्यासाठी डबल घेतला तर दिवसभर पूर्ण कालावधी असेल. बरं, ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला काय नियम असेल, कशा पद्धतीने त्यांनी आपला तो प्रूफ त्यांचा असेल ना तो मोबाईल मध्ये आणून दाखवायला लागेल इथे पंचांना, ती गाडी बाद केली जाईल? ती 100% गाडी बाद केली जाईल. या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी पळेल का? नाही, गावची गाडी व गावच्या नावावर कोणतीही गाडी पळवली जाणार नाही गावून. बरं दादा, आता तांब्याचं मैदान म्हटलं की पारंपरिक जुनं मैदान आहे, त्याच्यामुळं जर पुणे जिल्ह्यातनं असतील किंवा दौंड भाग असेल, अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर, तिकडून मुंबईवरनं आदल्या दिवशी जर कोण बैलगाडी मालक इथं मुक्कामाच्या ठिकाणी आला तर त्यांच्या बैलाच्या चारा पाण्याची व्यवस्था केली जाईल का? हो, जे आदल्या दिवशी जे मुक्कामीसाठी येणार आहेत त्यांच्या बैलगाडी मालकांचं जेवणाची पण सोय केली जाईल आणि जे बैल आहेत त्यांची चाऱ्याची पूर्ण पाणी वगैरे सगळी सोय केली जाईल. मित्रांनो, इथं व्यवस्था करण्यात येणार आहे आदल्या दिवशी जी येणार आहेत. मात्र इथं आल्यानंतर जे बॅनरवरती अधिकृत नंबर दिलेले आहेत त्या अधिकृत नंबरवरती संपर्क साधायचा. तुम्ही इथं उपस्थित झाला आहे, तुम्हाला काय त्यांच्याकडनं हवे असेल तर निश्चित मागणी करा, ते तुम्हाला सहकार्य करतील. तर काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? संपूर्ण आपल्या म्हणजे महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालक सगळ्यांना मी आवाहन करतो की आपलं जुनं आणि पारंपरिक मैदान आहे, या पारंपरिक मैदानाला संपूर्ण बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून आपण सहकार्य करावं व आपलं सहकार्य असावं. त्याचबरोबर दादा, आता आपण पाहिलं तर मागच्या 2 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचं सावट आहे, ठिकठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावतोय. तर या मैदानाच्या ज्या अपडेट आहेत किंवा जी माहिती आहे ही वेळोवेळी आपल्या आयोजकांमार्फत बैलगाडी शर्यत क्षेत्रातले जे व्हॉट्सॲपचे ग्रुप आहेत त्यांच्यामार्फत तुमच्याद्वारे दिली जाईल का? हो, 100% दिली जाईल. चालते, धन्यवाद दादा.